नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुरुकुलकर्णी अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। या अगोदर पाहिलेला विषय भारतीय राज्यघटना भाग 1, या पुढील भाग आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत, भाग 2। तत्पूर्वी भाग 1 मध्ये जो काय पाहिलेला भाग होता त्यावर एक दृष्टिक्षेप टाकू आपण। भारतीय संविधान म्हणजे नेमकं काय, संविधानाच्या निर्मितीसाठी करण्यात आलेल्या महत्त्वाच्या शिफारशी, संविधानाच्या निवडीसाठी घेण्यात आलेल्या महत्त्वाच्या निवड प्रक्रिया, पुनर्रचना, या संपूर्ण घटकांच्यावर भाग 1 च्या माध्यमातून आपण दृष्टिक्षेप टाकलेला आहे। आता आपण भाग 2 मध्ये लक्ष वेधू आणि या भाग 2 मध्ये आपण जे पाहणार आहोत ते म्हणजे या संविधानामध्ये निर्माण करण्यात आलेल्या महत्त्वाच्या समित्या, त्यामधील महत्त्वाचे अधिकारी पदाधिकारी आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचे म्हणजे मसुदा समिती आणि मानचिन्ह, या संपूर्ण घटकांच्यावर भाग 2 च्या माध्यमातून आज आपण लक्ष टाकणार आहोत। चला पाहू आपण। संविधान निर्मात्यांनी संविधान तयार करण्यासाठी एकूण 22 समित्या स्थापन करण्यात आलेल्या होत्या। एकूण समित्या होत्या 22। काही वेळेला प्रश्न विचारला जाऊ शकेल। यापैकी मुख्य समित्या, ज्या महत्त्वाच्या समित्या गणल्या गेल्या त्या समित्या म्हणजे 8 समित्या होत्या। या 8 समित्या फार महत्त्वाच्या आहेत। या समितीचं नाव आणि समितीचे अध्यक्ष आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे, कारण बहुतांश वेळेला या समितीच्या अध्यक्षांची नावे प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने विचारण्यात आलेली आहेत, भविष्यात विचारली जाऊ शकतात। म्हणून आपण या 8 समित्या कोणत्या आहेत आणि त्यांचे अध्यक्ष कोणते ते एका विशिष्ट क्रमाने आपण अभ्यासूया। लक्षात येण्याच्या दृष्टीने एक विशिष्ट असा क्रम मी तयार केला आहे, तो फार महत्त्वाचा आहे। पाहू आपण या ठिकाणी। पहिली समिती या ठिकाणी आपण अभ्यासासाठी घेऊ, संघराज्य अधिकार समिती। संघराज्य अधिकार समिती। संघराज्य अधिकार समितीचे जे अध्यक्ष होते ते पंडित जवाहरलाल नेहरू यांची निवड या संघराज्य अधिकार समितीच्या अध्यक्षस्थानी करण्यात आली। पहिली समिती आपण लक्षात होण्याच्या क्रमानुसार पहिली समिती अशी ग्राह्य धरू। त्यानंतर दुसरी समिती होती ती म्हणजे संघराज्य घटना समिती। संघराज्य घटना समिती ही दुसरी समिती असं ग्राह्य धरू। यांच्या अध्यक्षस्थानी सुद्धा पंडित जवाहरलाल नेहरू यांची नियुक्ती करण्यात आलेली होती। तिसरी जी समिती होती ती म्हणजे राज्याशी चर्चेसाठीची समिती। चर्चेसाठीची समिती। चर्चेसाठीची समिती। या समितीचे अध्यक्ष ही पंडित जवाहरलाल नेहरूच होते। पहा, म्हणून या 3 समित्या आहेत त्या मी क्रमानं पहिल्या टप्प्यात घेतल्या आहेत, कारण या तिन्ही समितीचे अध्यक्ष आहेत ते पंडित नेहरू आहेत। संघराज्य अधिकार समिती, संघराज्य घटना समिती, राज्याच्या चर्चेसाठीची समिती। काही वेळेस असा प्रश्न विचारला जाऊ शकेल की या तिन्हीपैकी एक पर्यायामध्ये दिले असतील, इतर वेगळ्या समित्या असतील आणि खालीलपैकी पंडित जवाहरलाल नेहरू अध्यक्ष असणारी समिती शोधा। यावेळी आपल्याला या तिन्हीपैकी कोणतीही एक असेल ती टिकमार्क करता येऊ शकेल। किंवा काही वेळेस असा प्रश्न विचारला जाईल की खालीलपैकी कोणत्या समितीमध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंचा समावेश नव्हता। हे 3 पर्याय असतील आणि चौथा जो अलग असेल तो कोणताही असेल, तो यासाठी प्रश्नाच्या दृष्टीनं तो पर्याय योग्य असू शकेल। म्हणून प्रश्नात्मक दृष्टीने आपण पाहत असताना या 3 समित्या पंडित जवाहरलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली होत्या, ह्या फार महत्त्वाच्या आहेत। त्यानंतर पुढच्या समित्या आपण या ठिकाणी पाहूया, त्यासुद्धा मी क्रमगत अशा 2 समित्या या ठिकाणी घेत आहे। 4थ्या क्रमांकाची समिती असं आपण याला ग्राह्य धरू। 4थ्या क्रमांकाची समिती पाहत असताना यामध्ये प्रांतिक घटना समिती। प्रांतिक घटना समिती। या समितीचे जे अध्यक्ष होते ते सरदार वल्लभभाई पटेल या समितीचे अध्यक्ष गणले गेले। प्रांतिक घटना समिती सरदार वल्लभभाई पटेल यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली। त्यानंतर पुढची समिती या ठिकाणी घेतो ती म्हणजे मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक सल्लागार। अल्पसंख्याक विषयक सल्लागार समिती। या समितीचे अध्यक्ष सुद्धा सरदार वल्लभभाई पटेलच होते। पहा, म्हणून या 2 समित्या मी या ठिकाणी क्रमगत घेतल्याचं कारण आहे की या दोन्ही समितीचे जे अध्यक्ष होते ते सरदार वल्लभभाई पटेल। म्हणून आपण पाहू, प्रांतिक घटना समिती सरदार वल्लभभाई पटेल, मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक विषयक सल्लागार समिती सरदार वल्लभभाई पटेल। पहा, या समितीच्या संदर्भात पुन्हा 2 उपसमित्या स्थापन केल्या गेल्या आणि या उपसमितीच्या माध्यमातून जे अध्यक्ष नियुक्त केले गेले त्यामध्ये मूलभूत हक्क उपसमितीचे अध्यक्ष म्हणून जे बी कृपलानी
जे.बी. कृपलानी यांची नियुक्ती करण्यात आली. जे.बी. कृपलानी या समितीच्या अध्यक्षस्थानी काम पाहत होत्या. त्यानंतर अल्पसंख्याक विषयक अल्पसंख्याक उपसमिती स्थापन केली गेली. यामध्ये जे अध्यक्ष पाहत होते ते म्हणजे एच.सी. मुखर्जी हे या समितीचे अध्यक्ष उपसमिती गणली गेलेली आहे त्याचे अध्यक्ष म्हणून काम पाहत होते. पहा, याच्या दृष्टीने काही वेळेला प्रश्न विचारला जाऊ शकेल. मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक सल्लागार समितीचे अध्यक्ष सरदार वल्लभभाई पटेल. अल्पसंख्याक उपसमिती अध्यक्ष एच.सी. मुखर्जी. मूलभूत हक्क उपसमिती अध्यक्ष जे.बी. कृपलानी. प्रांतिक घटना सरदार वल्लभभाई पटेल. या इथपर्यंतच्या 5 समित्या आपण या पाहिलेल्या आहेत. त्यानंतर पुढच्या 3 समित्या या ठिकाणी आपण पाहूया. यानंतर 6वी जी समिती होती ती 6वी समिती सुकाणू समितीचे जे अध्यक्ष होते ते म्हणजे डॉक्टर के.एम. मुन्शी हे या समितीचे अध्यक्ष म्हणून काम पाहत होते. के.एम. मुन्शी पुन्हा मसुदा समितीमध्ये यांचा समावेश आहे ते आपण सविस्तररित्या पाहणार आहोत. पण या सुकाणू समितीच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर के.एम. मुन्शी म्हणून काम पाहत होते. त्यानंतर 7वी समिती आहे ती म्हणजे कार्यपद्धती नियम समिती. पहा, या समितीकडे पाहत असताना या समितीचे अध्यक्ष जे गणले जात होते ते डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना आपण घटना समितीचे अध्यक्ष म्हणून मानतो. अध्यक्षस्थानी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. अध्यक्षस्थानावर संपूर्ण कामकाज पाहत असताना एक कार्यप्रणाली आणि कार्यप्रणालीवर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने काही नियम करण्यात आले. या नियमाच्या अनुषंगाने कार्यपद्धती नियम समिती स्थापन करण्यात आली आणि या समितीचे अध्यक्षस्थान डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्याकडे देण्यात आले होतं. म्हणून कार्यपद्धती नियम समिती डॉक्टर राजेंद्र प्रसाद, सुकाणू समिती डॉक्टर के.एम. मुन्शी, अशा या 7 समित्या आपण पाहिल्या गेल्या. यानंतर जी 8वी समिती या ठिकाणी पाहणार आहोत ती म्हणजे सर्वात महत्त्वाची समिती, संपूर्ण 22 समित्यामध्ये अत्यंत महत्त्वाची गणली जाणारी समिती, ज्या समितीला आपण म्हणतो प्रारूप समिती, मसुदा समिती. पहा, ही मसुदा समिती या मसुदा समितीच्या अथवा प्रारूप समितीच्या माध्यमातून संविधानाचा ड्राफ्ट तयार करण्यात आला गेला. याला आपण म्हणतो ड्राफ्टिंग कमिटी. मसुदा तयार करण्यात आला आणि या मसुदा समितीचे जे अध्यक्ष गणले गेले ते अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या घटना मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून काम पाहत होते. अत्यंत महत्त्वाची समिती म्हणून गणली जात होती. आता आपण या 8 ज्या काही मुख्य समित्या गणल्या गेल्या, 22मधून ज्या 8 मुख्य समित्या गणल्या गेल्या, या 8 समितींच्या संदर्भात अध्यक्ष आणि समितींचे महत्त्व आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. आता यानंतर ही मसुदा समिती ही फार महत्त्वाची आहे. यावर आधारितसुद्धा बहुतांशी परीक्षेला प्रश्न विचारलेले आहेत आणि भविष्यातसुद्धा विचारण्याची शक्यता असते. त्या दृष्टीनं आपण संपूर्ण या समितीविषयी थोडक्यात आढावा घेऊया. मसुदा समिती, प्रारूप समिती. मसुदा समिती या समितीची स्थापना 29 ऑगस्ट 1947 रोजी करण्यात आली. या समितीची स्थापना 29 ऑगस्ट 1947ला करण्यात आली. या समितीमध्ये एकूण सदस्य निश्चित करण्यात आले ते 7 होते. 7 सदस्य निश्चित करून ही समिती स्थापन करण्यात आली आणि या समितीमधील अध्यक्षस्थान ज्यांच्याकडे होते ते फार महत्त्वाचे व्यक्तिमत्व म्हणजे अध्यक्ष म्हणून पहिले जे व्यक्ती काम होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे घटना मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून काम पाहत होते. मसुदा समितीच्या अध्यक्षस्थानी काम पाहत असताना संपूर्ण ड्राफ्ट तयार करण्याची महत्त्वाची जबाबदारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याकडे होती. अनेक देशांच्या घटनांचा अभ्यास बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला होता. त्यांच्या बौद्धिक चातुर्याचा प्रभाव आपल्या संविधानावर प्रकर्षाने दिसून येतो. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना घटनेचे शिल्पकार असे सुद्धा गणले जाते. बाबासाहेब आंबेडकरांची नियुक्ती 29 ऑगस्ट 1947 रोजी करण्यात आली. त्यावेळेला प्रश्न विचारला जाऊ शकतो, घटना मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते अथवा प्रारूप समितीचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. यांची नियुक्ती केव्हा करण्यात आली? 29 ऑगस्ट 1947. या मसुदा समितीमध्ये किती सदस्य होते? 7 सदस्य होते. अध्यक्षस्थानी बाबासाहेब आंबेडकर. दुसरे होते एन गोपालस्वामी अय्यंगार हे दुसरे सदस्य या समितीमधील गणले गेले. तिसरे जे होते ते म्हणजे अलादी कृष्णस्वामी
अय्यर, अलादी कृष्णस्वामी अय्यर हे 3 नंबरचे सदस्य असे ग्राह्य धरले जाऊ शकतो आपण. त्यानंतर चौथे डॉक्टर KM मुन्शी, जे अगोदर आपण सुकाणू समितीच्या ठिकाणी पाहिले होते, अध्यक्षस्थानी काम पाहत होते. याही ठिकाणी ते मसुदा समितीमध्ये अध्यक्ष, याही समिती सदस्य आहे ना, त्यानं ते काम पाहत होते, KM मुन्शी. त्यानंतर 5वे सय्यद मोहम्मद सादुल्लाह हे 5वे सदस्य गणले गेले. हे 5 सदस्य हे जेव्हा समिती स्थापन करण्यात आली, या समितीमध्ये 7 सदस्य होते, त्यातले हे 5 सदस्य समितीच्या अंतिम कार्य पद्धतीपर्यंत हे 5 सदस्य कार्यरत होते. मात्र यानंतरचे जे 2 सदस्य आहेत ते काही वेळेला प्रश्नाच्या दृष्टीने, परीक्षेच्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहेत. त्या दोन्ही सदस्यांच्यावर आपण विचार करू, कारण या सदस्यांची पुनर्निर्मिती करण्यात आली. त्यापैकी 6 नंबरचे सदस्य होते ते म्हणजे N. माधवराव. पहा, हे जे काय N. माधवराव आहेत, या मूळ 7 समिती सदस्यांच्या समिती निवडीमध्ये नव्हते. नंतरच्या कालावधीमध्ये या ठिकाणी BL मित्तर यांच्या राजीनाम्यामुळे, म्हणजेच यांच्या आजारपणाच्या राजीनाम्यामुळे हे पद रिक्त झाले आणि रिक्त स्थानी N. माधवराव यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतरचे 7वे जे समिती अध्यक्ष होते, ते समिती सदस्य होते, ते म्हणजे TT कृष्णमाचारी यांचीसुद्धा फेरनियुक्ती करण्यात आलेली आहे. मूळ सदस्य समितीमध्ये यांचा समावेश नव्हता. मात्र 1948 साली DP खेतान यांचा मृत्यू झाला आणि या मृत्यूनंतर हे पद रिक्त झालं आणि या रिक्तपदी TT कृष्णमाचारी यांची नियुक्ती करण्यात आली. अशा प्रकारे हे 7 सदस्यांच्यामध्ये जे काही पुनर्नियुक्त करण्यात आले, यावर आधारित आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. काही वेळेला प्रश्न असा तयार होऊ शकेल, BN मित्रांच्या राजीनाम्यानंतर रिक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? त्या समितीमध्ये अनेक सदस्यांची नावं दिली असतील. N. माधवराव या प्रश्नाचं उत्तर असेल. काही वेळेला प्रश्न विचार, DP खेतानांच्या रिक्ततेमुळे, DP खेतानांच्या मृत्यूनंतरच्या रिक्ततेनंतरपदी TT कृष्णमाचारी हे पद असू शकेल, किंवा TT कृष्णमाचारी कोणाच्या रिक्त झालेल्या पदाच्या अनुषंगाने नियुक्त करण्यात आले, तर DP खेतानांच्या मृत्यूच्या रिक्त स्थानानुसार निश्चित करण्यात आले. पहा, याकडे आपण परीक्षाभिमुख लक्ष वेधणं गरजेचं आहे. या समिती आणि या समितीचं कामकाज फार महत्त्वाचं होतं. या मसुदा समितीने केलेलं काम अत्यंत महत्त्वाचं होतं. मसुदा समितीने संपूर्ण मसुदा निर्मितीचं काम करत असताना, ड्राफ्टिंगचं काम करत असताना मसुदा तयार केला गेला आणि मसुदा घटना समितीसमोर मांडला गेला. मांडला गेलेला मसुदा मान्य केला गेला 26 नोव्हेंबर 1949. पहा, 26 नोव्हेंबर 1949ला संविधान संपुटात आलं, पूर्ण झालं गेलं, ड्राफ्ट पूर्ण झाला गेला, मसुदा तयार झाला गेला आणि हा तयार झालेला मसुदा घटनाकारांनी, संविधानकर्त्यांनी मान्य केला गेला. याला आपण म्हणतो कायदा दिन, संविधान दिन असंही म्हटलं जातं. कायदा अथवा संविधान दिन असंही ग्राह्य धरलं जाऊ शकतं. पहा, यावर आधारित प्रश्न होऊ शकतो, संविधान केव्हा संपुष्टात आलं? 26 नोव्हेंबर 1949. संविधान केव्हा पूर्णत्वाला गेलं? 26 नोव्हेंबर 1949. कायदा दिन केव्हा मानला जातो? 26 नोव्हेंबर 1949. संविधान दिन म्हणून केव्हा मानला जातो? 26 नोव्हेंबर 1949ला. संविधानाचं काम करत असताना संविधानकर्त्यांनी हे मांडलेलं संविधान पूर्ण झाल्यानंतर या दिवशी संविधानकर्त्यांनी यावर स्वाक्षरी केल्या गेल्या. स्वाक्षरी करत असताना एकंदरीत 284 सदस्यांनी स्वाक्षरी केल्या गेल्या. अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. यावर आधारित प्रश्न विचारले आहेत, पुन्हा विचारण्याची शक्यता असते. पहा, एकंदरीत जे कार्यरत असणारे 299 सदस्यांच्या माध्यमातून समितीचं अंतिमपर्यंत कार्य चालत असताना 284 सदस्यांनी संविधानाच्या अंतिम मसुद्यावर स्वाक्षरी केल्या गेल्या. यामध्ये पहिली स्वाक्षरी पंडित जवाहरलाल नेहरू यांची झाली, इतर सर्व सदस्यांनी स्वाक्षरी केल्या गेल्या. किती सदस्यांनी संविधान मूळ प्रारूपावर स्वाक्षरी केल्या? प्रश्न असेल, उत्तर असेल 284 सदस्यांनी संविधानाच्या मूळ प्रारूपावर सह्या केल्या गेल्या. अशा प्रकारे संविधानाचं काम चालू असताना या कामकाजामध्ये 11 अधिवेशने घेण्यात आली. एकंदरीत 11 अधिवेशने घेण्यात आली आणि 11 अधिवेशनामध्ये काम पाहत असताना संविधान निर्मितीसाठी घटनाकारांनी जवळपास 166 दिवस इतकं काम केले गेले आणि 166 दिवस काम करत असताना या मसुदा समितीचं ड्राफ्टिंगचं काम झालं असतं ते 114 दिवस इतक्या कालावधीकरता यांनी काम केलं गेलं.
काही वेळेला हा प्रश्नसुद्धा विचारला जाऊ शकतो, त्यामुळे हे दिवससुद्धा फार महत्त्वाचे आहेत. एकंदरीत घटना निर्मितीसाठी घटनाकारांना लागलेला कालखंड जर ग्राह्य धरला गेला तर 2 वर्षे 11 महिने 18 दिवस इतका एकंदरीत कालावधी आहे. प्रश्न बऱ्याच वेळा विचारलेला आहे. 2 वर्षे 11 महिने 18 दिवस हा संविधानकर्त्यांना संविधान निर्मितीसाठी लागलेला हा कालावधी आहे. आणि या कालावधीमध्ये संविधानकर्त्यांनी जे संविधान निर्माण केलं, ज्याला मूळ प्रारूप म्हणतो, ते मूळ प्रारूप तयार झालेलं तो म्हणजे अशा स्वरूपाचं होतं. 395 कलमे, 22 भाग आणि 8 परिशिष्टे. 8 परिशिष्टामध्ये हे 22 भागामध्ये 395 कलमे समाविष्ट होतं. त्याला आपण म्हणतो मूळ प्रारूप. हे मूळ प्रारूप संविधानकर्त्यांनी 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारले गेले, मान्य केले गेले. खऱ्या अर्थानं संविधान पूर्णत्वाला गेलं 26 नोव्हेंबर 1949ला, पण प्रजेसाठी जे लागू केलं, देशासाठी लागू केलं ते 26 नोव्हेंबर 1949ला न करता 26 जानेवारी 1950 या रोजी संविधान लागू केलं. पहा, 26 जानेवारी 1950 संविधान पूर्ण झालं 26 नोव्हेंबरला, पण तरीसुद्धा 26 जानेवारीला लागू केलं. का लागू केलं गेलं असेल तर त्या पाठीमागचा इतिहास, 26 जानेवारी 1930 हा पहिला स्वराज्य दिन म्हणून देशामध्ये मानला गेला. आणि या दिवसाचं स्मरण, या दिवसाची आठवण हा शुभ दिन ग्राह्य धरून घटनाकाराने 26 जानेवारी हा लगतच 1-2 महिन्याने येणार आहे. त्यामुळे 2 महिने थांबून यापूर्वी संविधान तयार झालेलं असतानासुद्धा 26 जानेवारीला हे संविधान प्रजेसाठी लागू केलं गेलं. त्याला आपण म्हणतो गणराज्य दिन, त्याला आपण म्हणतो प्रजासत्ताक दिन. 26 जानेवारी 1950 या दिवसापासून खऱ्या अर्थानं आपल्या प्रजेच्या हातामध्ये सत्ता आली आणि राज्यकारभार सुरू झाला संविधानाच्या आधारावर, राज्यघटनेच्या आधारावर. पहा, संविधान निर्मितीसाठी घटनाकारांनी केलेल्या या आपल्या सर्वात महत्त्वाच्या तरतुदी पाहत असताना घटनाकारांनी एकंदरीत 60 देशांचा अभ्यास केला गेला. संपूर्ण जगांचा अभ्यास करत असताना 60 देशांचा अभ्यास केला आणि 60 देशांच्या अभ्यासातून ज्या आपल्या देशासाठी उपयुक्त आहेत, आपली भौगोलिक, राजकीय, सामाजिक, आर्थिक परिस्थितीच्या आधारावर, कायदे, धार्मिक बाबी या सर्वांचा विचार करून 60 देशाच्या आधारावर आपल्या देशाचे संविधान तयार केले गेले. संविधान निर्मितीसाठी घटनाकारांना जो खर्च आला गेला तो खर्च 63,96,729 रुपये 50 पैसे, म्हणजे जवळपास 64 लाख रुपये इतका खर्च घटनाकारांनी घटना निर्मितीसाठी केला गेला. एकंदरीत हा खर्चसुद्धा बऱ्याच वेळा परीक्षेसाठी विचारला असतो. किती देशांचा अभ्यास केला याही बाबतीतसुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामुळे प्रत्येक गोष्टीकडे, घटनाकडे आपण बारकाईने लक्ष देणं गरजेचं. अशा प्रकारे आपण या संविधान आणि संविधानाची निर्मिती आणि केलेल्या महत्त्वाच्या तरतुदी याकडे लक्ष वेधलेलं आहे. यानंतर आगामी भागामध्ये आपण पाहणार आहोत म्हणजे घटनाकारांनी महत्त्वाच्या मानले गेलेल्या आपल्या राष्ट्राच्या दृष्टीनं मानचिन्ह, ज्याला आपण राष्ट्राचा स्वाभिमान असं ग्राह्य धरतो, ते आपण मानचिन्ह या ठिकाणी आपण पाहूया. राष्ट्रीय मानचिन्ह यामध्ये काही महत्त्वाची जी काही मानचिन्ह आहेत ती मी या ठिकाणी अभ्यासासाठी घेतो. सविस्तररित्या आपल्याला अजूनही यामध्ये पाहता येईल. पहिला मानचिन्ह आपण घेऊ ते म्हणजे राष्ट्रध्वज. राष्ट्रध्वज पहा, देश स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर आलेली वेळ आणि अशा वेळेमध्ये आपल्या देशाचा निशाण, आपल्या देशाचं ध्वज अपेक्षित आहे. हा ध्वज घटनाकारांनी स्वीकारला गेला तो म्हणजे आपला तिरंगा. 3 रंगांनी युक्त असलेला, 3 रंगांचा समावेश असणारा आपला हा तिरंगा राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकारला गेला. या तिरंगाची मूळ जी काय संकल्पना होती ती म्हणजे विधा सावरकरांची कल्पना होती. हा तिरंगा आपण पाहत असताना या ठिकाणी मी थोडक्यात तिरंगाच्या माध्यमातून सगळ्या परीक्षाभिमुख आणि आपल्याला माहिती असण्याच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या संकल्पना क्लिअर करतो. पहा, तिरंग्याची जी काही लांबी असेल त्याचं प्रमाण 3 आणि रुंदी असेल त्याचं प्रमाण 2 असेल. 3:2 असेल लांबी आणि रुंदीचं प्रमाण असणार आहेत. समान भागामध्ये समान आकाराचे 3 भाग केले जातील. यामध्ये समान आकाराचे 3 भाग वरील, मध्यभागी आणि खालील असे 3 भाग असतील. या 3 भागांच्या मधून जे 3 कलर निश्चित करण्यात आले त्या वरील भागाला जे आहे तो म्हणजे केसरी कलर हा त्यागाचे प्रतीक म्हणून घटला गेला. हा त्यागाचे प्रतीक केसरी कलर ग्राह्य धरला गेला. त्यानंतर दुसरा जो काय मध्यभागी असेल तो म्हणजे पांढरा हा शांततेचे प्रतीक म्हणून ग्राह्य धरला गेला. आणि तिसरा गडद हिरवा हा समृद्धीचे प्रतीक म्हणून ग्राह्य धरला जाऊ शकला. पहा,
यावर आधारित आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. आपल्या राष्ट्रध्वजांच्या लांबीरुंदीचे प्रमाण 3:2. राष्ट्रध्वजासाठी असणारा तिरंगी 3 रंग कोणते? केसरी, पांढरा, हिरवा. याचं प्रतीक त्याग, शांतता आणि समृद्धी असं असू शकेल. या पांढऱ्या रंगाच्या मध्यभागी सारनाथ येथील अशोक स्तंभावर रेखाटण्यात आलेलं चक्र, हे चक्र चरख्याचं निदर्शक दर्शवणारे चक्र, गडद निळ्या रंगामध्ये असणारं हे चक्र, एकंदरीत 24 आर्यांनी युक्त समाविष्टीत असणारं असं हे चक्र, हा आपला तिरंगा घटनाकाराने स्वीकारला गेला. या तिरंग्याचं जे काय डिझाईन केलं गेलं ते आंध्र प्रदेशच्या पिंगली वेंकय्या यांनी याचं डिझाईन केलं गेलं आणि हा घटनाकाराने राष्ट्रध्वज स्वीकारला गेला 22 जुलै 1947 या रोजी. पहा, आपला देश स्वतंत्र झाला 15 ऑगस्ट 1947. 15 ऑगस्ट 1947ला देश स्वतंत्र झाला. तत्पूर्वी अगोदर 22 जुलै 1947ला घटनाकाराने हा तिरंगा स्वीकारला गेला आणि स्वातंत्र्यानंतर पहिला राष्ट्रध्वज लाल किल्ल्यावर दिल्ली येथे फडकावला गेला पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते. हा आपला देशाचा राष्ट्रध्वज तिरंगा. दुसरं आपण मानचिन्ह पाहू, राष्ट्रगीत. राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान. राष्ट्रगीत जर आपण पाहिलं गेलं तर राष्ट्रगीत आपलं जनगण मन हे आपलं राष्ट्रगीत. या गीताचा जर आपण पाहिलं गेलं तर हे गीत रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेलं गीत आहे. खऱ्या अर्थानं हे गीत 1911च्या अधिवेशनामध्ये पहिल्यांदा गायलं गेलं. रवींद्रनाथ टागोरने लिहिलेल्या गीतामध्ये, मूळ गीतामध्ये 5 कडवे आहेत, पण या 5 कडव्यापैकी फक्त पहिल्या कडव्याला, एकाच कडव्याला राष्ट्रगीताचा मान दिला गेला. रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेलं गीत गीतांजली या काव्यसंग्रहातून घेण्यात आलेलं हे गीत. पहा, या गीताचा गायनाचा कालावधी असेल तो 52 सेकंदाचा कालावधी असणार आहे. 52 सेकंद. त्यामुळे बऱ्याच वेळेला असे प्रश्न विचारले जातात, जनगण मन आपल्या देशाचं राष्ट्रगीत कोणी लिहिलं गेलं? रवींद्रनाथ टागोर. कोणत्या काव्यसंग्रहातून? गीतांजली. गायनाचा अधिकृत कालावधी 52 सेकंद इतका असेल. हे आपलं राष्ट्रगीत घटनाकाराने स्वीकारलं गेलं 24 जानेवारी 1950 या रोजी. पहा, 24 जानेवारी 1950 देश प्रजासत्ताक झाला 26 जानेवारी 1950. तत्पूर्वी 2 दिवस अगोदर अंतिम बैठक घेण्यात आली आणि या बैठकीमध्ये अत्यंत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये राष्ट्रगीत आणि राष्ट्रगानाचा सुद्धा स्वीकार केला गेला. राष्ट्रगान म्हणजे स्वातंत्र्यवीरांचा एक कानमंत्र, ज्वालामंत्र तयार झालेला होता, तो म्हणजे वंदे मातरम. बंकिमचंद्र चटर्जी यांनी लिहिला वंदे मातरम हे सुद्धा राष्ट्रगान म्हणून ग्राह्य धरलं गेलं आणि ते राष्ट्रगान घटनाकाराने 24 जानेवारी 1950 रोजी स्वीकारलं गेलं. या 24 जानेवारी 1950च्या बैठकीमध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यातला अत्यंत एक महत्त्वाचा निर्णय मी तुम्हाला सांगू इच्छितो, तो म्हणजे संविधान निर्मितीनंतर प्रजासत्ताक आपला देश बनत आहे आणि प्रजासत्ताकानंतर आपल्याकडे अजून कोणत्याही प्रकारची शासन व्यवस्था, कार्यप्रणाली तयार नाही. अशा कालावधीमध्ये आपल्याला शासन कारभार करण्यासाठी आता जी काही संविधान सभा आहे ती तात्पुरत्या लेवलला 51-52ची सार्वत्रिक निवडणूक होईपर्यंत संसद म्हणून काम पाहिजे. म्हणून संविधान सभा हीच पुढील संसदेचं कामकाज करू लागले आणि यामध्ये असणारे घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचीसुद्धा नियुक्ती देशाचे राष्ट्रपती म्हणून या बैठकीमध्ये करण्यात आली. फार महत्त्वाचे आहे आपल्या परीक्षेच्या दृष्टीनं असणार विषय. त्यानंतर आणखीन एका मानचिन्हाचा आपण या ठिकाणी पाहू. मानचिन्ह राष्ट्रचिन्ह. राष्ट्रचिन्ह पहा, राष्ट्रचिन्ह जर आपण पाहिलं गेलं आपल्या देशाचं राष्ट्रचिन्ह आहे ते म्हणजे 4 सिंहाकृती. यापैकी 3 सिंह दिसतात, पाठीमागील 1 दिसत नाहीत. सारनाथ येथील अशोक स्तंभावरून हा रेखाटलेला आहे. याच्या खालील बाजूस सत्यमेव जयते हे ब्रीदवाक्य आपल्या देशाचं आहे. सत्यमेव जयते हे मुंडकोपनिषदातील देवनागरी लिपीमध्ये लिहिलेलं वाक्य आहे. सत्यमेव जयते. याच्या खालील चक्र अशोक चक्र आणि अशोक चक्राच्या उजव्या आणि डाव्या बाजूस बैल आणि घोडा अशा शिल्पाकृती. अशा शिल्पाकृतीने युक्त असणारा आपला जो स्टॅम्प, हा स्टॅम्प म्हणजे राष्ट्रचिन्ह घटनाकाराने स्वीकारले गेले 26 जानेवारी 1950. जेव्हा देश प्रजासत्ताक झाला, प्रजेच्या हातामध्ये सत्ता दिली, त्या दिवशी घटनाकाराने राष्ट्रचिन्ह स्वीकारलं गेलं. हे राष्ट्रचिन्हसुद्धा आपल्याला बहुतांश वेळा परीक्षेला विचारलं जाऊ असतात. यामध्ये काही प्रश्न असे तयार होऊ शकतात. आपल्या देशाचं ब्रीदवाक्य सत्यमेव जयते. आपल्या देशाच्या राष्ट्रचिन्हामध्ये कोणते प्राणी आहेत? मागील PSIच्या परीक्षेसाठी विचारलेला प्रश्न होता. यामध्ये पर्याय 4 होते.
पहा सिंह, बैलघोडा, हत्ती. हत्ती हा चुकीचा पर्याय होता. पहा म्हणून की काही वेळेला आपल्याला अभ्यासात्मक दृष्टीने याकडे नजर टाकणं फार गरजेचं आहे. हा आपल्याला पाहिलं गेलं आपण ते राष्ट्रचिन्ह घटनाकारांनी स्वीकारलं गेलं 26 जानेवारी 1950. इथंपर्यंतचा भाग आज आपण पाहिला तो म्हणजे संविधान निर्मिती, यातल्या काही महत्त्वाच्या तरतुदी आणि त्यांनी घटनाकारांनी निर्माण केलेले महत्त्वाची मानचिन्ह पाहिले गेले. महत्त्वाची आपण मानचिन्ह याहीपेक्षा अजून बरीच चिन्ह आहेत की जी आपल्याला राष्ट्राच्या दृष्टीनं फार महत्त्वाची आहेत. या संपूर्ण भाग 1 मध्ये अभ्यास करत असताना या सगळ्या घटकांच्यावर अवापोय केलेला आहे. यानंतर आगामी व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे ते म्हणजे संविधानाची वैशिष्ट्ये, राज्यघटनेची वैशिष्ट्ये, जगाच्या दृष्टीने आपलं संविधान किती महान आहे या संदर्भात आपल्याला पाहायला मिळणार आहे. तोही व्हिडिओ पाहायला विसरू नका. तत्पूर्वी या क्षणापर्यंत तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो आणि मी या ठिकाणी थांबतो.